स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची शासनाने सोडवणूक करावी या मागणीकरिता महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत। शिक्षण संघटनांच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील 5000 सर्व प्राथमिक शिक्षक सामूहिक रजेवर राहणार आहेत। शाळा आणि विद्यार्थी यांच्या भवितव्यासाठी हे आंदोलन असल्याचं शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे। आक्रोश हा जो आपला राज्यव्यापी मोर्चा आहे आमच्या शिक्षक संघटनांचा, तो शिक्षक संघटनांचा हा मोर्चा जो आहे तो आम्हा शिक्षकांसाठी तर आहेच, पण आमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी असणारा हा मोर्चा आहे। आतापर्यंत शासनाने अनेक शैक्षणिक कामं आमच्यावर लादली, ती कामं कुठेतरी बंद करावीत। ऑनलाईन कामं आम्हाला सतत रेग्युलर ऑनलाईन कामं असतात, त्या ऑनलाईन कामामुळे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना शिकवायला वेळ मिळत नाही, तो वेळ मिळावा यासाठी ही ऑनलाईन कामं बंद करावी ही मागणी आमची शिक्षक संघटनांची आहे। त्याशिवाय आता जे GR पारित केले शासनाने, त्या GR नुसार 20 पटाच्या शाळा जर बंद झाल्या तर आमची जी गोरगरिबांची मुलं आहेत ती शिकणार कुठे, हा मोठा प्रश्न आहे आणि ते कुठेतरी शासनाने बंद करावं आणि हा GR रद्द करावा यासाठी हा जो आक्रोश हा राज्यव्यापी संघटना। रायगडमधील सर्व प्राथमिक शाळेतील शिक्षक अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा घेऊन रवाना झाले आहेत, त्यामुळे शाळा बंद पडल्या आहेत। बंद करा ऑनलाईन कामे बंद करा, शिक्षकांना शिकू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या, शिक्षकांना शिकू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या। कामे बंद करा, बंद करा ऑनलाईन कामे बंद करा, शिक्षकांना शिकू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या, शिक्षकांना शिकू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या। एकच मिशन, तुम्ही पेन्शन, एकच मिशन, तुम्ही पेन्शन। राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा जय हो, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा जय हो, एकच मिशन, तुम्ही पेन्शन, एकच मिशन, तुम्ही पेन्शन। विद्यार्थ्यांना शिकू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या, शिकू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या, शिक्षकांना शिकू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।